विविध शहरांमधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर यांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन. अजित पवारांच्या हस्ते पुण्यामध्ये ज्वेलर्सचं उद्घाटन. रविवार पेठ कापडगंज परिसरामधील किसन वर्मा अँड कंपनी ज्वेलर्सचं अजित पवारांकडून उद्घाटन. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि त्यांचा मुलगा विक्रांत जाधवला महिलांनी राखी बांधली. शिरवली गावातील महिलांनी राखी बांधली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सन 1857 ते 1947 कालखंडाचं दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन. केंद्रीय संचार ब्युरोच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विशेष उपक्रमाचं आयोजन. माजी आमदार राजू तोडमास यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा नकार. दोष सिद्धीला स्थगिती देण्याचा अर्ज फेटाळल्यानं राजू तोडमास यांच्या निवडणूक लढण्यावर प्रश्नचिन्ह. छत्रपती संभाजीनगरच्या 13,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 10 कोटी रुपये वर्ग. पीक कापणी प्रयोगाचा निकषच ग्राह्य. ई पीक पाहणी न केलेल्या 14,000 शेतकऱ्यांना अर्थसहाय्यामधून वगळलं. रत्नागिरीमधल्या पर्यटन वाढीसाठी रत्नागिरीमध्ये आर्ट गॅलरी सुरू. रत्नागिरीमधील गडकोट मंदिरं यांची माहिती देणाऱ्या आर्ट गॅलरीचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण. वाशिम शहरामधील नालंदा नगर परिसरामधील स्त्री रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा अभाव. महिला रुग्णांची संख्या झपाट्याने वाढलेली असताना अनेक महत्त्वाच्या डॉक्टरांची पदं रिक्त. जळगावच्या भुसावळमधील भुयारी रेल्वे मार्गामध्ये पाणी साचल्यानं वाहनधारकांना मनस्ताप. भुयारी मार्गामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही.